फडणवीस यांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली. म्हणाले, जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्याच्या सद्यस्थितीवर सविस्तर भाष्य केले. निवडणुका वेळेवर व्हाव्यात अशी महायुतीची मागणी असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. आमच्या शासनाने केलेल्या कामामुळे जनता पुन्हा संधी देईल आणि महायुतीला कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढतील, तर काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती दिसेल. पुणे महानगरपालिकेत मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट एकमेकांसमोर मैत्रीपूर्ण लढत देतील. दोघेही मोठे पक्ष असल्याने एकत्र लढल्यास तिसऱ्याला फायदा होईल. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवडमध्ये अशी स्थिती राहील. नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांमधील आरक्षण 50% अधिक गेल्याच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भाष्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयानुसार निकाल लागू राहील असं फडणवीस यांनी नमूद केले. शिवसेनेबद्दल बोलताना ते म्हणाले की शिवसेना शक्यतो सर्वत्र महायुतीसोबतच असेल. मला अतिशय आनंद आहे की राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत. 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होतात आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल. जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे. बघा, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल. एखाद 2 ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच. आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील. याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही. सर, ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलाय की एकमेकाचे घ्यायचे नाही. ठाकरेंचं काय सर, दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर तुम्हालाही फटका बसेल. मुंबई महापालिका आहे. कुठलाही फटका नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.